तुम्ही सो बाजूला हो, आम्हाला आत येऊ दे. शनाया, या अचानक म्हणजे तू काही मला काही अचानक म्हणजे माझी मम्मा आहे, ती इकडे येऊ शकते, कळलं ना? आणि तू तिला आता काहीही बोलायचं नाहीये. अगं नाही, मी कुठे काय बोलतो, मी फक्त जावई बापू. मम्मा कम ऑन शनू बेबी, ही इज माय सन इन लॉ. जावई बापू, काय काय झालं? तुम्ही इतके कन्फ्युज्ड का? मला बघून घाबरलात? ओ माय गॉड, घाबरण्यासारखं काय माझ्यात आता? कम ऑन जावई बापू, बसा इथे, बसा बघू. मम्मा शानू बेबी, अगं गॅरीशी मला बोलू तरी दे. कसं आहेस तू पिल्लू? पिल्लू पिल्लू. मम्मा पिल्लू पिल्लू सगळं राहू दे, त्याला आधी विचार कामाचं काय झालं. अगं शनाया, तू असं काय बोलतेस? मी बघतोय ना काहीतरी. तू आपलं त्यांच्या काहीतरी. व्हॉट इज काहीतरी? व्हॉट डू यू मीन बाय काहीतरी? हे बघ, तुला 4 days दिले होते, त्यातला आज एक फर्स्ट डे संपलाय. तुझ्याकडे 3 दिवस आहेत. 3 days. काय यार मम्मा, आय कांट बिलीव्ह या माणसासाठी मी तुझ्याशी भांडण केलं. अगं मला त्याची विचारपूस तरी करू दे. 4 दिवस, 4 दिवस. दॅट रिमाइंड्स मी तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे पिल्लू. डोळे बंद कर, डोळे बंद कर बघू. क्लोज युअर आईज. काहीतरी क्लोज युअर आईज. काय? आता डोळे उघड बघू. बाकरवडी. बाकरवडी? तू शनू बेबीला प्रॉमिस केलं होतंस की नाही की 4 दिवसात काहीतरी करून दाखवणार, म्हणून मी 4 बाकरवड्या आणल्यात पुण्याहून. म्हणजे तुला सारखं रिमाइंड करत राहतील ना ते. हे बघ, आता 1 दिवस गेला, 1 बाकरवडी गेली. हे बघ, तुला काहीही मदत लागली ना तर मी आले ना आता. आणि शनू बेबी जेव्हा जेव्हा टेन्शन मध्ये असते तेव्हा तेव्हा तिची मम्मा येणारच ना मदतीला. पण तू मात्र तुझं काम सुरू ठेव, ओके? आणि काही लागलं तर मला सांग हा पिल्लू. मम्मा तू आज चलतेस का जरा? बोल. जावई बापू आहेत ते माझे. इज माय सन इन लॉ. जावई बापूंशी असंच बोलतात, हो की नाही? आलेच मी पिल्लू. तू चल, मला बोलायचं तुझ्याशी. आलेच. हा सुलक्षणाबाईंना काय झालं? एवढ्या प्रेमानं कशा काय बोलत होत्या या? बापरे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाबा हे घ्या, गरमागरम पराठा. आई राधिका, खरं सांगू का, तुझ्या आजच्या गरम चपात्या असल्या ना की 2 चपात्या मी जास्तच खातो. पण बाबा मी नेहमी कुठे करते, सगळं तर आईच करतात. मी आपली घरी असली की कधीतरी आजच्या सारखं. आई वाढू. अरे हळूहळू. आई हळूहळू हळू. ठसका लागला का? आई तुम्हाला हल्ली नेहमी ठसका लागतो बर का. बाबा आईंना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. अय्या, म्हणूनच खाताना विचार करू नये माणसं. काय झालं आई? काय झालं? पाणी घ्या. राधिका, तू आम्हाला इतकी सवय लावून ठेवली, बरं तू आता आम्ही का करावं सांग बरं. तू लग्न करून चालली जाशील, त्यासोबत अजरवाई जाईल, आम्ही का करू बरं. अगं सावर स्वतःला. सगळं ओको होऊन जाईल बरं. आम्ही दोघंही एकटे पडू का करू. काय कर. काही होणार नाही आई, असं काऊन बोलताय तुम्ही? मी नाही कुठे जाणार, मी इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर. कशाला जाऊ? हे पा, लग्न झालं ना की आपण सगळेजण एकत्र राहूया.
तुम्ही, बाबा, अथर्व, मी, सौमित्र आणि सौमित्रची आई सुद्धा. राधिका, असं काही ठरवू नकोस स्वतः. आणि एक लक्षात घे, यानंतर प्रत्येक निर्णय सौमित्रला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. त्याचंही मत घेत चल. बाबा असं काहून म्हणता, तो समजून घेईल ना. राधिका, मला एक सांग, प्रत्येक मुलगी सासरी जातेच, म्हणून तिच्याबरोबर तिचे आई वडील जातात का? नाही पण बाळा, जोवर तू सौमित्र सोबत बोलत नाही तोवर नाही. बाबा आतापर्यंत प्रत्येक वेळा त्यांनी समजून घेतले, आता काहून नाही घेणार? तो समजून घेईल सगळं. आई तुम्ही रडू नका बरं. हं? आई, बाबा, मला एकटं सोडून मी कुठेही जाणार नाहीये. मम्मा हम्म. मम्मा इकडे बघ ना माझ्याकडे. हा ओल्ड मिळते. एक मिनिट. हा सोड ना तो गेम, ऐक ना माझं. मैशन्यू बेबी, बोल काय? तू गॅरीशी इतकं चांगलं का वागलीस? वाद घालून ओरडून काय फायदा होता का? त्याच्यात काही फरक पडला नसता. उलट उलट आता मी एवढं चांगलं वागलं ना तर तू विचार करेल. व्हॉट यू मीन? शनू बेबी, त्याचं काय आहे ना, ज्या गोष्टी भांडून मिळत नाहीत ना त्या गोष्टी गोड बोलून मिळतात, अगदी सहज मिळतात. आता बघ, गॅरी नक्कीच विचार करेल. गॅरी आणि विचार, आय डोंट थिंक सो. मम्मा तो इतका चेंज झालाय, इतका लेझी झालाय, मी तुला सांगतेय. हा एक्झॅक्टली. लेझी वागतो नाही, गॅरीचा मूळचा स्वभावच लेझी आहे. तो आळशी नंबर 1 आहे. अगं मग तो काय करणार आहे 3 डेज मध्ये? ऍटलीस्ट विचार तरी करेल शनू बेबी. मला नाही वाटत. हे बघ शनू बेबी, हे बघ, आता चूक तुझी झालेली आहे. माझ्याकडनं चूक झाली आहे. शनू बेबी कम ऑन, तू चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेस. घोडा? गॅरी, गॅरी हा चुकीचा घोडा आहे. तो रेस कधीही जिंकू शकत नाही. नो वरीज, आता चूक झाली ती झाली ना, आपल्याला एक्सेप्ट करावी लागणारच आहे. मम्मा यार, तू मला खूप डिमोरलाइज करतेस ग. शानू बेबी, मी तुला डिमोरलाइज नाही करत आहे. डोंट वरी, माझ्याकडे एक ना सॉलिड प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? लिसन, या प्लॅन मध्ये आपल्याला गॅरीची काहीच गरज नाही. ओके. पण हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर मी तुला राधिकापेक्षा मोठा करू शकते. वेट अँड वॉच. हा मम्मा, आय मिस्ड यू सो मच अगं. मिस्ड यू टू बेबी. आणि सॉरी, मी लास्ट टाइम खूप बोलले ना तुला. इट्स ओके बेबी. आय लव्ह यू सो मच बाबा. लव यू टू बेबी. हा बोल ना लिंग. काय बोल, इथे काय बोलू नको ते सांग. इथे माझी बोबडी वळलीये. बोबडी वाटत नाहीये रे. काय काय वाटत नाही? तुला माहिती होतं ना किडे? आता तुझी बोबडी वळणार हे मला कसं माहित असेल? अरे अरे ते नाही, सुलक्षणा येणार हे माहिती होतं ना तुला? कोण सुलक्षणा? अरे सुलक्षणा, सुलू मम्मा, शनायाची मम्मा. अच्छा, शनायाची मम्मा. मम्मी मम्मा इथे कुठे आली? तेच तर, या का आल्यात काही कळत नाहीये. आणि आल्यापासून यांचं गोडगोडच बोलणं सुरू आहे. एक तर शनायाशी गोड बोलतातच आहेत, माझ्याशी पण जावई बापू आणि आता काहीतरी नवीनच सुरू केलंय. काहीतरी ते पिल्लू म्हणतात मला. तुझ्या आई वडिलांनी तरी तुला कधी पिल्लू म्हटलं होतं का रे? ते सगळं बाजूला ठेव. ही सुलक्षणा इथे का आली आहे मला काही खरंच कळत नाही. सगळं डिस्गस्टिंग आहे. 7:30 सुरू झाली नाही ना? मला काय माहितीये काय चालू आहे. अरे मग चेक करून घे बाबा. मला असं वाटतंय एक तर तुझी 7:30 सुरू आहे, त्यात राहू के तू सगळे वाकर झाले आहेत, म्हणून मम्मा आता तुझ्या घरी अवतरली आहे. गुरु, तुझं काही खरं नाही बाबा. तू पटकन जॉब मिळव, नाहीतर ती मम्मा आणि ती शनू बेबी दोघं मिळून तुझी वाट लावतील. तू काहीतरी कमव बाबा, नाहीतर ती शनाया ना तुला नक्की सोडून जाईल. तुला माहिती आहे ना मम्मा कशी आहे ते. हा तू काय मला प्रोत्साहन देतोस की घाबरवतोयस? मला वाटलं काहीतरी सोल्युशन. तू ठेव रे, मी बघतो काहीतरी. सर, we would love to visit your country, but not this time. This time, our pleasure to invite you, yes, to visit Radhika Masale. Yes, sir. Thank you, sir.
नो प्रॉब्लेम सर. या प्लीज टेक युअर टाइम अँड लेट मी नो द डेट. थँक्यू. वहिनी तुम्ही त्यांनाच इथे बोलवलं? हो आनंद भाऊजी. काय आता सध्या तरी आपल्याला तिथे नाही जाता येणार. सध्या इथेच भरपूर कामं सुरू आहेत आपली. आणि मुख्य म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते यायला तयारही झालेत. फक्त डेट कळवत आहेत. श्रेयस, कंपनीत सगळ्यांना सांग. आणि मुख्य म्हणजे आपल्या इथल्या स्टाफलाही सांग. हां, सगळ्यांना कळलं पाहिजे इन्स्पेक्शन कधीही होऊ शकतं. हो, मी बोलतो सगळ्यांशी. काय झालं जावई बापू? हो ग्रीन टी दचकलो ना मी. तुम्ही घ्या. आवडते ना? ग्रीन टी? नाही एवढं? नाही तसं नाही. मी दचकलो अचानक. आणि ते जावई बापू काय लावलं तुम्ही? जावई साधता तुम्ही माझे? अय्या, ओ माय गॉड, ब्रेकअप झालं का? डोंट वरी, मी शनू बेबीला ओरडणार. मी शनू बेबीला समजवते. तुम्ही अहो तसं नाही. मी फक्त एवढं म्हणतो की तुम्ही असं प्रेमानं भीमानं वागताय तर मला सवय नाही हो. तुम्ही असं अचानक काहीतरी बदलला तुम्ही एकदम. बदलले कुठे? आता थोडीशी बारीक झाले, पण आता इथे राहायला आले ना सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. हा, शनू बेबीचं टार्गेट पूर्ण करायचंय ना तुम्हाला. तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. बाकी काही विचार करू नका. ओके? आता 2च दिवस राहिलेत की नाही? ओके नाही? चहा पीत काय बसलाय? आवरा पटकन आवरा. आवर ना पिल्लू प्लीज. तुम्ही पिल्लू आत्ता घेतलाय ना चहा. मी जाईन ना. मी माझं बघेन ना. मम्मा, ज्यांना काम करायचं असतं ना ते कसंही करतात. ह्याला काम मिळवायचंच नाहीये. शनू बेबी शाळा काही बोलतेस? बघत नाही का माझं पिल्लू किती पॅशनेट आहे तुम्ही कामासाठी? नका पिल्लू म्हणून. ओके आय एम सॉरी जावई बापू. हा, आवरा. अरे व्हेरी गुड बॉय. सो स्वीट जावई बापू. मम्मा, स्टॉप दिस जावई बापू. ओके? जावईच आहेत ना ते माझे. आणि जावयाला जावईच म्हणतात. हिज माय सन इन लॉ. मम्मा, मला तुझं काही कळतच नाहीये. त्याला असं घराबाहेर पाठवून तो काय खरंच जॉब मिळवणार आहे का? अगं पण तो बाहेर गेल्याने आपलं काम होणार आहे ना. म्हणजे वाघाचे पंजे. शनू बेबी कसं समजविला? अगं आता काही लोक बोलवलेत मी इथे. काही लोक कोण येणार आहे? ते आल्यावर तुला कळेल. पण असं समज, हा माझा प्लॅनचा फर्स्ट डे आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता बघ तुझी मम्मा तुझ्यासाठी काय काय करते ते. काय करणार आहेस? काय सांग ना मम्मा प्लीज. शनू बेबी कसं सांगू तुला आत्ताच सगळं? आय लव्ह यू. लव्ह यू टू बेबी. म्हणजे याच्याशिवाय साखरगावून भाऊराव आणि त्यांचे सहकारी आले. हो का? हो. मग त्यांना आत बोलवलं? हा. असं अचानक काही बोलवलं होतं का त्यांना? नाही, तसा काही फोन नव्हता आला त्यांचा. पण ठीक अर्जंट आहे, काम असेल का? भेटूया. काय ते कळेलच. हो. नमस्कार ताई. या नमस्कार राधिका ताई. नमस्कार. वा, छान वाटलं तुम्हाला इथे बघून. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आमच्या गावच्या वतीने तुमचं अभिनंदन. कोर्टाच्या केस मधून तुम्ही सही सलामत बाहेर पडल्या ना, म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. आज एकदम अचानक इकडे काही काम काढलं? थोडं खाजगी काम होतं ताई. अच्छा. तू बोल, आम्ही येतो तो परत. बसा तुम्ही बसा. वहिनी मी जरा कामाला लागतो. बसा. बस. प्लीज बसा. काही चहा कॉफी सांगू का? हा, विचारते आणि सांगते. घेणार काही चहा कॉफी? नाही नको.
कसं आहे ताई, तुम्ही आमच्या साखरगावच्या हक्काच्या ताई आहात. म्हटलं आपल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. ही माझी मुलगी शलाका. अरे वा, छान नाव आहे. काय करतेस शलाका? काय नाही, लग्न ठरलंय ना आता. हो का? कॉंग्रॅच्युलेशन. लग्न ठरलंय. तिला म्हणलं चल ताईकडे जाऊ. कसं आहे, तुम्ही तिला 2 गोष्टी त्याच्या समजून सांगाल म्हणून आलो घेऊन. हो, मी काय. ताई, तुमच्यामुळं आमच्या गावाचं खूप चांगलं झालं. आम्ही सगळे साखरगावाले तुम्हाला खूप मानतो. म्हणजे कसं आहे, यावर्षी जरा पाऊसही चांगला पडला, पीक चांगलं आलं. पावसाने थोडीशी नासडी केली आमची, नाही असं नाही. पण कसं आहे, अजूनही पोरीचं लग्न मोठ्या थाटात करावं अशी ऐपत नाही ताई आमची. भाऊराव, असं काय म्हणताय? आर्थिक मदत करू का? नाही ताई, पैसे काय नकोय, पैसे नकोय. कसं आहे, हिच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडावा म्हणून घेऊन आलो तिला. लग्न ठरलं त्या दिवसापासून तिचं आपलं चाललंय, लग्नात असं करू, लग्नात तसं करू, हे करू ते करू. आता मला सांगा ताई, लग्नामध्ये वायफळ खर्च करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे अजूनही लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, आणि आपण आपलं उगाच करून काढून सण साजरा करा, त्याला काय अर्थ आहे? पण भाऊराव, तुम्ही ना मला आत्ता पेचात टाकताय. हा, पण शलाका, तुझे बाबा म्हणतात ते अगदी बरोबर. काय, आपलं लग्न आपण थाटामाटात करावं नाही असं नाही, पण एकदा विचार करावा. काय, आपल्या लग्नामध्ये इतका पैसा खर्च होतो. जर समजा तू हाच पैसा वाचवलास तर कदाचित तुझ्या भविष्यासाठीच तो उपयोगी पडेल, हो की नाही? पण ताई, लग्न एकदाच होतं ना. हो, बरोबर आहे, लग्न एकदाच होतं. पण शलाका, आता हे बघ, जर समजा या लग्नामध्ये खूप अन्नाचा अपव्यय झाला, त्यानंतर या सगळ्या डामाडोलामुळे, छान चौकीमुळे खूप पैसा खर्च झाला, तर ते योग्य आहे का? अनेकांना अन्न मिळत नाही, अनेकांचे संसार या अशा छान चौकीच्या लग्नांमुळे उद्ध्वस्त होतात, हो ना? आलं की लक्षात ताई काय म्हणतात ते? मग त्यापेक्षा तू हे पैसे वाचवून ठेव ना, ते उद्याला तुला उपयोगी पडतील. आणि लग्नाचं कसं असतं शलाका, उद्या मंदिरात जाऊन वडीलधाऱ्यांच्या समोर तू गळ्यात मंगळसूत्र घातलंस आणि तू आनंदी असलीस ना, तरी सुद्धा ते लग्न छान होईल. आणि ते मनापासून केलेलं असेल. मनापासून करणं जास्त महत्वाचं आहे की नाही? ताई, पण मला थोडा वेळ द्या विचार करायला. हवा तेवढा वेळ घे. मला वाटलंच होतं ताई, ही असं सांगेल मला विचार करायला वेळ द्या. ही जादू आहे ताई तुमच्या बोलण्यातली. बरं, आम्ही निघू का आता? हो, असं कसं काय? तुम्ही इतक्या दुरून आलात, काही चहा पाणी घ्या, नाश्ता करा. नाही नाही ताई, लय लांब जायचं, तुम्हाला तर माहिती आहे ना गावाचा रस्ता बिस्ता. हो, तरी सुद्धा थोडस काहीतरी तर घ्या. नाश्ता सांगते तुमच्यासाठी. ताई, निघतो आम्ही. बरं. शलाका, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. पुरी, नमस्कार कर. अरे, पुन्हा भेटूया. चला ताई, येतो.